कथा स्वामींचा स्पर्श. सांगलीच्या जवळचं एक छोटं गाव देववाडी. तिथं गोविंदराव नावाचा तरुण राहत होता. घरची परिस्थिती बेताची, पण मनाने प्रामाणिक. तो रोज कष्ट करायचा, पण काहीही केलं तरी घरात शांती नव्हती. आई आजारी, शेती सुकलेली आणि मनात निराशा. एका रात्री तो थकलेला घरी पडतला. अंगणात बसून आकाशाकडे पाहत म्हणाला, देवा, इतका प्रयत्न करतोय पण यश मिळत नाही. काहीतरी चिन्ह दाखव ना. त्या रात्री त्याला स्वप्न पडलं. एक वृद्ध साधू त्याच्या अंगणात उभे होते. त्यांच्या अंगावर भगवी वस्त्र, कपाळावर राख आणि डोळ्यात करुणा. ते म्हणाले, गोविंदा, तुझं आयुष्य अंधारात नाही. उद्या पहाटे माझं नाव घेऊन निघ. जिथं तुला वडाचं झाड दिसेल तिथं थांब. गोविंद उठला तेव्हा स्वप्न संपलं होतं, पण त्या आवाजाने मन भरून आलं होतं. तो दुसऱ्या दिवशी पहाटे उठला, श्री स्वामी समर्थ म्हणत चालू लागला. दिवसभर चालत राहिला. सूर्य तापला, थकवा वाढला. तेवढ्यात त्याला एक मोठं वडाचं झाड दिसलं. झाडाखाली एक म्हातारी बसली होती. ती म्हणाली, बाळा, तू गोविंद ना? स्वामींनी सांगितलं होतं आज तू इथे येणार आहेस. घे, ही माती घेऊन जा, तुझ्या आईच्या पायावर लाव. तो चकित झाला, पण तिचं म्हणणं मान्य केलं. घरी गेल्यावर त्याने ती माती आईच्या पायावर लावली. थोड्याच वेळात आई उठली. तिचा आजार कमी झाला होता. चेहऱ्यावर तेज आलं होतं. गोविंद धावत बाहेर गेला. त्या झाडाखाली कोण होती ते पाहायला. पण म्हातारी गायब झाली होती. फक्त वाऱ्याने मंद आवाज आला, दिगंबर, दिगंबर, श्रीपाद वल्लभ दिगंबर. त्या दिवसानंतर गोविंद रोज श्री स्वामी समर्थ म्हणत दिवसाची सुरुवात करू लागला. त्याच्या घरात आनंद, आरोग्य आणि शांती परत आली. लोक म्हणायचे, त्या वडाच्या झाडाखाली स्वामी समर्थ आजही येतात. श्री स्वामी समर्थ.